नमस्कार मित्रांनो, माझ्या एव्हरीथिंग हिअर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर या चॅनलमध्ये गुरुवारचे महत्त्व सांगणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे, त्याची पूजाविधी, त्याची रचना, त्याचे फळ आणि त्याचे वैशिष्ट्य या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जर आपल्या घरामध्ये आपल्याला सुख समृद्धी, शांती आणि धनधान्य नांदायचं असेल तर हा गुरुवार करणं खूप महत्त्वाचा असतो. हा महालक्ष्मी व्रतकथा वाचून पूर्ण केला जातो. तर या दिवशी महालक्ष्मी मातेची जी कथा असते ती वाचून कलश मांडायचा असतो आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते. या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाह्या फुटाणे आणि पुरणपोळी अर्पण करण्याची ही प्रथा आहे. तुम्ही हे व्रत पहिल्यांदाच करणार असाल तर मार्गशीर्षातले गुरुवार किती आणि कधी येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगून देते. तर यावर्षी म्हणजेच 2025मध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर या दिवशी येणार आहे आणि दुसरा जो गुरुवार आहे तो मार्गशीर्ष शुक्ल पक्षामध्ये 4 डिसेंबरला होईल. तसाच तिसरा गुरुवार हा 11 डिसेंबर आणि चौथा गुरुवार हा 18 डिसेंबरला येणार आहे. तर या मार्गशीर्षाचा जो पहिला गुरुवार आहे त्यामध्ये आपल्याला महालक्ष्मीची व्रत, पूजा साहित्य आणि त्याची विधी कशी करायची हे आता आपण जाणून घेऊ. तर हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो. या महिन्यामध्येच प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते, ज्याला आपण मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतो. तर आता आपण जाणून घेऊ की या पूजेसाठी आपल्याला साहित्य काय लागेल. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करताना आपण कलश, ताम्हपात्र, पळीपात्र, पंचपात्र, तांदूळ आणि हळद कुंकू, तसेच गुलाल, रांगोळी आणि कापसाचे वस्त्र किंवा नवीन वस्त्र आणि थोडं अत्तर याची आपल्याला गरज राहील. त्यानंतर पूजेच्या नैवेद्यासाठी आपण पुरणपोळी किंवा घरात तयार असलेला कोणताही गोड पदार्थ जसे शिरा, लाडू, फळे आपण याचासुद्धा प्रसाद लक्ष्मीला अर्पण करू शकतो. पूजेसाठी आपल्याला फुलामध्ये सुद्धा लाल किंवा गुलाबी रंगाची फुले चालतात, जसं गुलाबाची, कमळाची आणि हार आणि तुळस म्हणजेच वस्त्रमाळ झाल्यावर अर्पण करायसाठी. त्यानंतर आपल्याला एक कलश आणि सजावटीसाठी कलशासाठी पाणी, तांदूळ किंवा गहू म्हणजे ते जर आपल्याला कलश मांडायचा असेल तर ते कळशाखाली ठेवायसाठी आपल्याला तांदळाची किंवा गव्हाची गरज पडते. त्यानंतर आपल्याला आंब्याची पाने, श्रीफळ आणि आरसा, फणी जे काही आपल्या शृंगाराचं सामान असते ते सगळं महालक्ष्मीला अर्पण करायचं असते. इतर गोष्टीमध्ये सुद्धा देवीची मूर्ती असेल तर देवीची प्रतिमासुद्धा पूजेसाठी चालतात. तसेच चौरंग, आसन, सुपारी, विड्याची पाने आणि एक दिवा लावायसाठी तेल किंवा तूप आणि त्यानंतरच आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे पुस्तकसुद्धा आपल्याला या पूजेसाठी लागते. तर आता आपण जाणून घेऊ की याची विधी कशी आहे, म्हणजेच या मार्गशीर्ष गुरुवार करण्याची विधी आपण कशी करायची. तर पहाटे लवकर उठून स्नान करून छान स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे. शक्य असल्यास पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्रेच परिधान करावी. घराच्या ईशान्य दिशेला किंवा पूजागृहात चौरंग किंवा पाट मांडायचा, त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरायचं आणि एका कलशात पाणी घेऊन त्यात एक नाणं, सुपारी आणि हळद कुंकू घालायचं. कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवा किंवा त्यावर श्रीफळ म्हणजेच नारळसुद्धा ठेवायचं. चौरंगावर कळशाखाली तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर कलश स्थापित करायचा. कळशाच्या पुढे किंवा बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करायची. तुम्ही जर कळशामध्ये पाणी टाकल्यावर आपण आंब्याची पानेसुद्धा ठेवू शकतो किंवा 5 प्रकारच्या फांद्यासुद्धा आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. ते सुद्धा पूजेमध्ये समाविष्ट केलेलं आहे. तर त्यानंतर चौरंगाभोवती आणि समोर रांगोळी काढायची. कळशावर हळदी कुंकू, अक्षता वाहायची. कळशावर वस्त्रमाळ घालायची आणि फुलांनी छान सजावटसुद्धा करायची. देवीला हळद कुंकू, अक्षता, फुले, अत्तर आणि वस्त्रासाठी कापूस अर्पण करायचा. विड्याच्या पानावर सुपारी आणि दक्षिणा ठेवून अर्पण करावा. तुपाचे किंवा तेलाचे निरंजन छान दीप प्रज्वलित करायचे.
मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा वाचायची आणि ती कथा छान ऐकून समजूनसुद्धा घ्यायची. कथेचे वाचन केल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही अशी ही मान्यता आहे. पुरणपोळी, शिळा, फळे किंवा लाह्या फुटाणे याचा नैवेद्य दाखवायचा. नंतरच माता लक्ष्मीची आरती करून कुटुंबामध्ये सर्वांना कापूर आरती द्यायची. आता ही झाली पूजा करण्याची विधी. तर आपण आता या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचे थोडक्यात महत्त्व जाणून घेऊ. तर मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे व्रत केल्याने घरात धनधान्य, सुखसमृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे व्रत सलग 4 किंवा 5 गुरुवार म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात येणारे गुरुवार या दिवशीच केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये सांगणारच. तर तुम्हाला ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार कसे करायचे, त्याची विधी, साहित्य आणि त्याचे महत्त्व हे ऐकून तुम्हाला काय वाटते तर मला नक्की सांगा. आणि माझी जर